लावून बघा, 5 मिनिटाला अमिताभ दिसतो. कोण बनेगा करोडपती मधून पैसे कमवायला सांगतो. कमवलेल्या पैशातून कल्याण ज्वेलर्समध्ये जाऊन सोनं खरेदी करायला सांगतो. सोनं खरेदी केल्यानंतर मुथूट फायनान्समध्ये ठेवून कर्ज काढायला सांगतो. कर्जाचे हप्ते नाही भरता आले तर ते नवरत्न तेल आहेच, थंडा थंडा कुल कुल. कुठं नाही अमिताभ, कुठं नाही हो. का का आम्ही हरायचं आणि का किती आदर्श तुमच्या माझ्या डोळ्यात. तुम्ही सचिन तेंडुलकरची उंची किती हो. उंचीनं कमी असणारा माणूस, पण सचिनला बाउन्सर खेळता येत नव्हता, हाईट कमी होती. एक बाउन्सर आला वॉकर युनिसचा, नाकावरती लागला, रक्त यायला लागलं. लोक म्हटले आता याला स्ट्रेचरवरती न्यावे लागेल पॅव्हलियनमध्ये. सचिननं असं तोंडावरती पाणी मारलं, क्रीजवरती जाऊन उभा राहिला, अशी बॅट आदळली आणि समोरच्या फलंदाजाला सांगितलं रुक मै खेलेगा. आणि सचिननं कितीतरी बाउन्सर असे मैदानाच्या बाहेर टोलावून लावले. आणि आज क्रिकेटच्या क्षेत्रातला बाप झाला सचिन तेंडुलकर. अहो कितीतरी बाउन्सर येतील आपल्या या अंगावर, फटकावून लावायचे थेट स्टेडियमच्या बाहेर. कधीतरी प्लेट करा, कधीतरी एखादा सोडून द्या. प्रत्येकच फटकावला पाहिजे असे नाही, पण कधी काय भूमिका घ्यायची हे ठरवता आलं पाहिजे. आयुष्य खूप गोड आहे, खूप सुंदर आहे. त्यातला एका पावलाची मजा घ्या आणि नात्यांना वेळ द्या. तुमच्या ऑफिसमधलं तुम्ही कुटुंबात कमी तितके तुमच्या ऑफिसमध्ये आहात, बरोबर. तुम्ही फील्डवर इतका वेळ आहात की तितके तुम्ही घरात पण नाही आहात. मग ऑफिसमधलं वातावरण किती छान असलं पाहिजे. तुम्ही ऑफिसमध्ये काम करताना तुमच्या बॉसला तुमची गरज वाटली पाहिजे इतकं काम तुम्ही केलं पाहिजे. म्हणजे एखाद्या दिवशी जर तुम्ही आला नाहीत ना, तुमची उणीव तुमच्या बॉसला जाणवली पाहिजे. असंच एका कंपनीत मी लेक्चर देत होतो आणि म्हटलं तुम्हाला तुमचं सेल्फ अप्रायझल जर करायचं आहे ना, तर तुमच्या बॉसला तुमची उणीव जाणवली पाहिजे. म्हणजे तुम्ही जर एखाद्या दिवशी रजेवर आहात, तुमच्या वरिष्ठ अधिकाऱ्याला वाटलं पाहिजे अरे आज ते नाही आहे त्याच्यामुळे ते जरा अडचण आली. तुमची उणीव जाणवली तर समजावं की आपण कामाचे आहोत. दुसऱ्या दिवशी एकानं ऑफिसच्या चाव्याच लपून ठेवल्या ऑफिसला निघून गेलं. म्हटलं हे काय. म्हणलं उणीव जाणवली पाहिजे, दिवसभर फोन करताय म्हणले मला. हे असलं नाही हो. डिवोशननं काम केलं पाहिजे. आपल्याकडे आहे ना स्ट्रेस मॅनेजमेंट नावाचा प्रकारच अस्तित्वात नाही. आपल्याकडे स्ट्रेस फक्त डायव्हर्ट करायचा, ह्या टेबलवरून त्या टेबलवर, त्या टेबलवरून त्या टेबलवर. वरतून आलं वसुली करा, त्यांनी लगेच खाली, ह्यांनी खाली. म्हणजे शेवटच्या माणसाला कळत नाही आता मी राग कुणावर काढू. ते घरी जाऊन बायकोला काहीतरी शिव्या देत आहे. बायकोला कळत नाही मी काय करू, ती पोराला लाटणं फेकून मारते. आता पोराला कुणीच उरत नाही, ते बाहेर कुत्र्याला जाऊन दगड मारते. ते तिसरंच कुणाला तरी चावतंय. स्ट्रेस मॅनेज होईल का. वरिष्ठांनी आपल्याला सांगितलंय बसूयात, एकत्र येऊयात, प्लॅन करूयात, तू हे कर, तू ते कर. स्ट्रेस असं डायव्हर्ट करू नका. सगळ्यांनी एकत्र मिळून आपल्याला ह्या गोष्टीला सामोरं जायचं, त्याचं छान प्लॅन करा. प्लॅनिंग म्हणजे काय, थिंक बिफोर ॲक्ट. कोणतीही कृती करायच्या अगोदर केलेला विचार म्हणजे प्लॅनिंग. प्रॉपर युटिलायझेशन ऑफ द रिसोर्सेस. तुमच्याकडे जे रिसोर्सेस आहेत ते तुम्हाला प्रॉपर वेनं युटिलाइज करता येतील का त्याचा विचार करा. मग जगण्यात असो किंवा तुमच्या कामात असो. भगवंतानं आपल्याला प्रत्येकाला काहीतरी वेगळं दिलंय. आपल्यातलं वेगळे पण काय ते स्वतःला विचारा, ते स्वतःला वारंवार सांगा. ह्या तुझ्या स्ट्रेंथ आहेत, हे तुझे विकनेस आहेत, हे विकनेस तुला कमी करायचे आहेत, ह्या स्ट्रेंथ तुला वाढवायच्यात. मी कॉलेजला गेलो, आमच्या सरांनी मला विचारलं गणेश तुला MBA कशात करायचं. मी म्हटलं मला ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंटमध्ये MBA करायचं. सर प्रत्येकाला विचारायचे कोण MBA कशात करणार. आमच्या वर्गात एक बोबडं बोलणारं पोरगं होतं, त्याला विचारलं तुला MBA कशात करायचं. तर म्हटलं सर मला मार्केटिंगमध्ये MBA करायचं. म्हटलं सर म्हटले तुझं बॅकग्राऊंड कॉमर्स आहे, तुला नीट बोलता आहे ना, मार्केटिंगमध्ये चांगलं बोलावं लागतं आहे, तू कॉमर्समध्ये तू फायनान्समध्ये MBA कर. वर्गात पोरगं उठून उभं राहिलं आणि म्हणला असल कळणार तर मार्केटिंगमध्ये MBA कळणार नाही तर शिकणार नाही. म्हटलं आणि सर म्हणले तुला काय करायचं आहे ते कर, आपण परीक्षा घेऊयात, कुणामध्ये मार्केटिंगचं टॅलेंट आहे ते शोधूयात. आम्हाला सगळ्यांना 100 रामायणाच्या प्रती दिल्या आणि सांगितलं या रामायणाच्या प्रती बाजारात जाऊन विकून यायच्या. ज्याच्या सगळ्यात जास्त प्रती विकल्या जातील आपण समजूयात की याच्यामध्ये मार्केटिंगचं टॅलेंट आहे, त्यानं मार्केटिंगमध्ये MBA करावं. आता आम्हाला वाटलं आम्ही बोलणारी पोरं 100 रामायणाच्या प्रती तर अशा बाजारात जाऊन विकून येऊ. 8 दिवस आम्ही बाजारात फिरलो. 9व्या दिवशी वर्गात आलो. सरांनी विचारलं गणेश 100 पैकी किती प्रती गेल्या. म्हणलं 4. राहुल 8. संतोष 10. मार्क मिळवणारी पोरं पण 20पेक्षा जास्त प्रती कुणाच्याच गेल्या नाही. बोबडं बोलणारं पोरगं मागच्या वाकावर बसायचं. त्याला विचारलं तुझ्या किती प्रती गेल्या रे. म्हणला सल 100च्या 100 प्रती विकून आलो. म्हटलं आणि सर म्हणले केलं काय, मार्केटिंगची कोणती स्ट्रॅटेजी, कोणतं रेफरन्स बुक. म्हणला काहीच नाही,
आम्ही लोकांच्या दालात जायचो, बेल दाबायचो, लोक बाहेर यायची, लोक बाहेर आली की समोर लामायण ठेवायचो आणि सांगायचं हे लामायण विकत घेता का वाचून दाखवू. लोक म्हणायची वाचून नको दाखवू, तुझं रामायण विकत घेतो. आता बोबडं बोलणं विकण्याचं आहे का स्ट्रेंथ आहे? आणि तो दाबून ठेवला असता तर स्ट्रेंथ ठरला असता का? प्रत्येकात काहीतरी वेगळेपण आहे हो. सचिन तेंडुलकर सारखा षटकार ऐश्वर्या रायला मारता येईल का? ऐश्वर्या राय सारखा ठुमका लता दिदींना देता येईल का? लता दिदींसारखं गाणं अशोक सराफला म्हणता येईल का? तुम्ही मला म्हणले भाषण कर, मी अजूनही 2 तास बोलेल. पण तुम्ही मला म्हणले आता तुम्ही डायरेक्ट काशीहून आलाय, जाता जाता इथून एखादी कुस्ती करून जा. आपल्याच्यानं जमणार नाही. जगात प्रत्येकात वेगळे, ते वेगळेपण ज्या दिवशी आपल्याला ओळखता येईल ना, त्या दिवशी जगणं सुंदर होऊन जाईल. आपल्या मुलांमध्ये काय वेगळेपण आहे ते शोधा, आपल्या कुटुंबाला वेळ द्या, आपल्या ऑफिसमधलं वातावरण छान आनंदानं कसं ठेवता येईल याचा प्रयत्न करा. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एकमेकांशी बोला, एकमेकांशी संवाद ठेवा. गेले कित्येक दिवसांपासून आपला संवाद हरवला आहे. स्वतःला विचारा बरं, किती दिवसांपूर्वी आपण आपल्या वडिलांशी बोललो आहे? किती दिवसांपूर्वी आपण आपल्या आईशी बोललो आहे? किती दिवस होऊन गेलेत आपला आणि आपल्या वडिलांचा स्पर्श नाही आहे, आपला आणि आपल्या आईचा स्पर्श नाही आहे. अरे स्पर्शांमधली मजा एक वेगळी आहे. काय लागतो आई आणि वडिलांसोबत स्पर्श ठेवायला? घरातून बाहेर पडताना ज्यांच्या ज्यांच्या नशिबानं घरात आई आहे त्यांनी घरातून बाहेर पडताना आईच्या पायावर डोकं ठेवून बघा. आई असं काळीच काढून देते, माझं आयुष्य तुला लागू दे म्हणते. बापाच्या पायाला फक्त तुम्ही हात लावून बघा, बाप असा पाठीवर थाप मारतो, पठ्ठ्या सुखात राहा म्हणतो. लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त, ऐसी कळवळ्याची जाती करी लाभाविन प्रीती. लाभाविना प्रेम करणारं जर जगात कोण असेल ना तर फक्त आणि फक्त तुमची आई आहे. मला सांगा पोरींनो, तुम्ही माहेरी गेलात, माहेर कुठपर्यंत? जोपर्यंत माहेरात आई आहे तोपर्यंत. बरं तुम्ही माहेरावरून सासरी येताना आईनं तुमची पिशवी कधी रिकामी पाठवली का? 4 वांगे घालून देईल, 4 शेंगा घालून देईल. तुम्ही कितीही श्रीमंत असा, तुमचं सासर कितीही श्रीमंत असू दे, आईनं कधी पिशवी तुमची रिकामी पाठवली नाही. एवढं प्रेम कोण करतो या जगात तुमच्यावरती? आई आणि बाप मुलाचं, बापाचं आणि मुलीचं हे एक वेगळं नातं आहे. मुलीचं आणि तिच्या बापाचं नातं तर काही और असतं. बाप स्वतःला चप्पल घेत नाही, पण पोरगी कॉलेजला जायला लागली ना तिला नवीन शूज आणून देतो. स्वतः सायकलवर कामाला जाईल पण तिला गाडी घेऊन देतो. तिच्या लग्नामध्ये दिवसभर असा तुरा काढून मिरवत असतो फेट्याचा. पण ज्यावेळेस पुरीचं कन्यादान होतं त्यावेळेस असा हात जावायच्या हातात देतो, खाली मान घालतो आणि सांगतो, जावई बापू तळ हाताच्या फोडाप्रमाणे जपली, आता सांभाळून घ्या. दिवसभर त्याच्या डोळ्यातून एकही पाण्याचा थेंब येत नाही. पण पुरीची गाडी एकदा नजरेआड झाली ना मग खांबाच्या पलीकडे जातो आणि एकटाच रडतो, तो बाप असतो. मला वाटतं ज्या वेळेस तुमचे वडील, बघा तुमचे वडील आता रिटायर झालेत, ते तुम्हाला फोन करतात, आठवड्यातनं कधीतरी फोन करतात, तुम्ही गडबडीत आहात हे जर वडिलांच्या लक्षात आलं ना, वडील पटकन म्हणतात, हां बाई सहज केलता, ठेवतो फोन, करेल नंतर. त्यांना कळतं की मुली आता त्यांच्या संसारात आहेत, मुलं त्यांच्या संसारात आहेत. पण अशा वेळेस आवर्जून परत कॉल करा. एक वाक्य आईबापाचं काळीच पिळवटून टाकणारं असतं पोरांचा फोन ठेवताना. आई म्हणते, बाप म्हणतो, बाबांनो आम्ही आहोत तोपर्यंत येत चला. ज्या दिवशी तुमचा बाप तुम्हाला म्हणेल ना आम्ही आहोत तोपर्यंत येत चला, तेव्हा तुमच्या मीटिंग, तुमचे सगळे प्रोग्रॅम्स थोडेसे बाजूला ठेवा आणि कधीतरी जन्म दिलेल्या आईला बापाला भेटायला जा. ही माणसं परत सापडत नाहीत. वर्षश्राद्धाला कितीही गाव जेवण घातलं आणि कितीही मोठे फ्लेक्स लावले आणि तुम्ही देवाला म्हटलात खूप पाहुणे जमलेत, गेलेल्या बापाला, गेलेल्या आईला 5 मिनिटासाठी पाठवा, परत पाहता येत नाही. या जगात इकडं तिकडं देव सापडो न सापडो मला माहीत नाही, पण देवानं प्रत्येक घरात आईबाप म्हणून जन्म घेतला आहे. त्याची किंमत तुम्ही कशानंच फेडू शकत नाहीत. म्हणून ज्यांच्या ज्यांच्या नशिबानं आईबाप जिवंत आहेत त्यांना जपा, त्यांच्याशी संवाद ठेवा. घरातली म्हातारी माणसं ट्यूबलाईट इतका प्रकाश देत नाहीत, पण त्यांचं देव घरात निरंजनासारखं तेवत राहणं महत्त्वाचं असतं. ते विझून गेलं ना मग त्या लोकांची किंमत कळायला लागते. आपण खूप सकारात्मक जगणारी माणसं आहोत. लग्नाला ज्यावेळेस 7 फेरे घेतो त्यावेळेस आपण शपथ घेतो, त्यावेळेस आपण प्रतिज्ञा करतो 7 जन्म आता मी तुझाच आहे म्हणून. तुम्हीसुद्धा वडाच्या पौर्णिमेला जाता की नाही? आणि काय म्हणता वडाला? किती जन्म? 7 जन्म. त्या आजीला त्या म्हणायच्या जन्मोन जन्मी. आता तुम्ही 7 जन्म म्हणताय. व्हॅलिडिटी आपली थोडी थोडी कमी होत चाललेली आहे.
ते वडाचं झाड तुम्ही लावलं आहे खरं, पण आता हे पोस्टरपुरतीच वडाची झाडं उरलीत. खेड्यापाड्यात अजून आहेत. पुण्यात वटसावित्रीच्या पौर्णिमेला वड सापडत नाही, फांद्या विकाव्या लागतात आणि त्या फांदीला दोरा गुंढाळावा लागतो. याच्या पलीकडं सांगतो, फांदी पण मिळाली नाही. परवा एका बाईनं वहीवर चित्र काढलं आणि वहीला दोरा गुंडाळला आणि म्हणले 7 जन्म हाच नवरा मिळू दे. किती सगळं बदलत चाललेलं आहे. मला सांगा, आपण सकारात्मक जगतो, आपण ठरवतो 7 जन्म आम्ही जोडीदार आहोत. आपल्याला माहीत आहे का हो आपल्यातलं कोण आधी जाणार आहे? कुणीतरी एक जण थांबणार आहे, कुणाला तरी एकाला थोडंसं मागं राहावं लागणार आहे. असं एकाच सेकंदाला दोघंही गेले असं नाही होत. ज्या वेळेस, लक्षात ठेवा, ज्या वेळेस आई जाते वडील राहतात, वडील जातात आई राहते, त्यावेळेस जो एक माणूस राहतो ना, तो आतून पूर्णपणे पोखरलेला असतो, पण तो दाखवत नाही मुलाबाळांसाठी, नातवांसाठी. त्यावेळेस आपण त्यांचं आई वडील व्हायचं असतं. त्यांनी लहानपणी ऐपत नसताना आपल्या अनेक गोष्टी पूर्ण केलेल्या आहेत. ऐपत नसताना आपल्याला महागडी खेळणी आणून दिलेली आहेत. म्हातारी माणसं लहान मुलांसारखी असतात, ती हट्ट करतात, चिडतात. त्यावेळेस आपण त्यांच्यासाठी आईबाबा व्हायचं आणि त्यांना जपता येईल का याचा प्रयत्न करा. आई आणि वडील ह्या कुठल्याही बाजारात न मिळणाऱ्या गोष्टी आहेत, म्हणून त्यांना जपा. आईवडिलांनीसुद्धा मुलांना भरभरून वेळ द्या. मुलं सगळीच वेडी आहेत किंवा मुलं सगळीच कृतज्ञ आहेत असं नाही आहे. आईवडिलांनीसुद्धा मुलांना वेळ द्यावा, त्यांच्याशी बोलावं. फक्त त्यांच्यासाठी कोट्यावधी रुपये ठेवून कमवण्याच्या फंदात पडू नये. तुम्ही कितीही कमवा आणि पोरगं जर नालायक असलं ना, 2 दिवसात उडवत आहे साहेब. त्याच्यामध्ये कमवण्याची लायकी निर्माण करता येईल का याचा विचार करा. पैसे कमवू नका या मताचा मी नक्कीच नाही, पण आमचे वडील सांगतात, वाईट मार्गाने मिळवलेले पैसे म्हणजे प्रेतावरची फुलं आहेत, हसूही देत नाहीत आणि रडूही देत नाहीत. चांगल्या मार्गानं जेवढं कमवता येईल तेवढं कमवा. सगळ्यांना त्याचा आनंद आपल्या येणाऱ्या पिढीला मिळेल का याची काहीतरी तजबीज लावून ठेवा. तुम्ही मृत्यूपत्र लिहिता, मृत्यूपत्रात आपण लिहितो मुलाला 2 एकर, मुलीला 2 एकर, मुलाला 2 लाख, मुलीला 2 लाख, हे सगळं लिहून ठेवता. मृत्यूपत्रात एकच गोष्टीचा उल्लेख नसतो आणि तो म्हणजे स्वतःसाठी काही ठेवून जात येतं का? असं म्हणतो का आपण की हे एवढं 2 एकर ह्याला द्या, 2 एकर त्याला द्या, उरलेलं 10 एकर माझ्याच नावावर ठेवा? आणि तुम्ही सांगून पण कोण ठेवतं आहे का? नाही. त्यामुळं इथून काहीच घेऊन जाता येणार नाही आहे. जे आहे त्याची मजा घेऊ, जे आहे त्याचा आनंद घेता येईल का, मला वाटतं याचा विचार करा. मुलांना वेळ द्या भरभरून. आत्ता तुमची मुलं लहान आहेत ना, त्यांना ज्ञानोबा समजून सांगा, त्यांना तुकोबा समजून सांगा, त्यांना छत्रपती शिवराय, छत्रपती संभाजीराजे समजून सांगा, अहिल्याबाई समजून सांगा. अभ्यासाच्या पलीकडे जाऊन या पोरांशी, अभ्यास सोडून आपण ह्या पोरांशी काही बोलतच नाही. तो मी म्हणत नाही पोरांनी मार्क पाडू नयेत, पण त्या मार्कांच्या पलीकडे जाऊन आईबाप म्हणून कधीतरी काही वेगळा संवाद मुलांसोबत साधा. पोरांमध्ये ते बळ निर्माण करा. ॲलॉन मस्कचं एक भाषण आत्ता येताना ऐकत होतो. ॲलॉन मस्क त्याच्या भाषणात सांगत होता, 2050पर्यंत आम्ही विमानाचे प्रवास बंद करू आणि रॉकेटचे प्रवास सुरू करू. रॉकेट लॉन्च करता येतं, आम्ही आता लँड करू. ॲलॉन मस्क सांगत होता, आम्ही अशी घरं तयार करत आहोत, त्या घरांच्या भिंती सोलर पॅनलच्या असतील, ते घर स्वतःची एनर्जी स्वतः क्रिएट करेल. तो सांगत होता, आम्ही असे रस्ते तयार करत आहोत, त्या रस्त्यांवरून गाड्या धावतील आणि आपोआप त्यांची बॅटरी चार्ज होईल. जगातली पोरं काय विचार करतायत? आम्ही कुठं आहोत? आमच्या डोक्यात अजून पण तेच आहे, मीटरमध्ये कुठून वायर घालायची, कुठं काय करायचं, आणि आकडा कसा टाकायचा, आणि पकडल्यानंतर परत कुणाला फोन लावायचा. कुसले विचार आहेत? आमची पोरं का व्यापक विचार करू शकत नाही? का आमच्या पोरांना वाटत नाही संशोधनात यावं, नवीन जगाशी आम्ही स्पर्धा करावी? ती स्वप्न आपण आपल्या लेकरांना दाखवली पाहिजेत. तो मोठा विचार आपण आपल्या पोरांना दिला पाहिजे आणि त्याच्यासाठी मुलांना भरभरून वेळ द्या, मुलांसोबत स्पर्श ठेवा. आजही तुम्ही घरी गेलात आणि आईनं जवळ घेतलं, बरं वाटतं की नाही? आईनं गालावर ओठ लावले, बरं वाटतं की नाही? सगळ्या प्रवासाचा शीण संपून जातो. पण आता मी बघतो बायका लिपस्टिक पुसेल म्हणून पोरांना फ्लाइंग किस द्यायला लागल्या, त्यांचा स्पर्श नाही. 2-2, 4, 10-10, 12-12 वर्षाची मुलं होईपर्यंत बापाच्या पायावर पाय टाकून झोपत होती. 2-2, 4-4 वर्षाच्या मुलांच्या आता सेपरेट बेडरूम आहेत. जुन्या काळात आईबापाला शरीराचे धर्म नव्हते का? पण त्यांनी ते जोपासत असताना ठराविक वयापर्यंत मुलांचे स्पर्श तुटू दिले नाहीत. आता 2-2 वर्षाच्या मुलांचे जर सेपरेट बेडरूम असतील, त्यांनी नाही ना म्हातारपणी आपला बेड गावाच्या बाहेर काढला. मॅडम, आम्ही पुण्यात शिकायला आलो. आमची आई आम्हाला नगरवरून जेवणाचा डबा पाठवायची आणि सकाळी 9:30 वाजता शिवाजीनगरच्या स्टँडला आमचा जेवणाचा डबा यायचा.
नगरवरून पुण्यात जर जेवणाचा डबा सकाळी 9:30 वाजता येत होता तर 6च्या गाडीनं डबा दिला असेल. 6च्या गाडीला जर आईचा डबा तयार होता, आई 4 वाजता उठली असेल, पीठ मळलं असेल, भाकर थापली असेल, तिच्या हाताचा स्पर्श पिठाला झाला असेल. 2 वर्षात चतकोरसुद्धा भाकर आम्ही कधी फेकून दिली नाही, कारण आई सकाळी उठून आमच्यासाठी डबा करून पाठवते. आणि डबे काय, डबे कसे यायचे हो? डबे फडक्यात यायचे आणि फडक्यात चिठ्ठी असायची, पोरांनो डबे खा, फडके जपून ठेवा. फडके जपून ठेवायचे. शनिवारच्या गाडीने फडके परत नगरला जायचे, सोमवारी परत त्या फडक्यांमध्ये डबे यायचे. त्याच्यामुळं डबा जपण्याची जी सवय लागली आहे ना, ती तेव्हापासून लागलेली आहे. अरे कुणीतरी आपल्यासाठी करतं, त्याचा आदर ठेवला पाहिजे. आता तुम्ही पोरांचे डबे चेक करा, मॅगी, नूडल्स, कुरकुरे, पेस्ट्रीज, बिस्किट्स, विकत आणलेले प्रोडक्ट पोरांच्या डब्यात असतात. आणि अजून जर पगार वाढले ना, बायका 100ची नोट टाकून देणार पोराच्या डब्यात. तिकडंच जाण काय खायचं ते खा. इथपर्यंत येऊ देऊ नका. मुलांसोबत तुमचा स्पर्श अपेक्षित आहे, मुलांसोबत तुमचा संवाद अपेक्षित आहे आणि मुलांना आईवडिलांच्या कष्टाची जाणीव असणं अपेक्षित आहे. नात्यांमध्ये पराक्रम न गाजवता नात्यांमध्ये प्रेम जपलं की आयुष्य आपोआप सुंदर होऊन जातं. ते सुंदर आयुष्य आपल्या सगळ्यांच्या वाट्याला येऊ अशी अपेक्षा या कार्यक्रमाच्या निमित्ताने व्यक्त करतो. तुमच्या ज्या ज्या समस्या आहेत, युनियनच्या माध्यमातून तुम्ही एकत्र आलात, त्या शासन दरबारी जाओत, त्या मागण्या तुमच्या काय नेहमी सगळं ते मान्य हो आणि तुमच्या सगळ्यांच्या वाट्याला आनंद येऊ अशी अपेक्षा व्यक्त करतो. आणि जाताना इतकंच सांगतो, शेवटचं 1 मिनिट खाली बसा, शेवटचं 1 मिनिट, हसत राहा, आनंदानं जगा. मी माझं एक पुस्तक लिहिलं, सुख नावाचं. त्याच्यावर एक पहिलं वाक्य लिहिलं होतं, नो वन्स मोर, नो रिटेक फॉर एनी मोमेंट, सो कीप स्माइलिंग. आयुष्याच्या चित्रपटाला रिटेक नाही, आयुष्याच्या गाण्याला वन्स मोर नाही. तुम्हाला वाटलं माझं भाषण पुढं ढकलावं, ढकलता येणार नाही. घरी गेल्यावर वाटलं परत ऐकावं, परत ऐकता येणार नाही. आयुष्याचा कोणताही क्षण पुढं ढकलता येत नाही आणि आयुष्याचा कोणताही क्षण रिव्हर्स करून बघता येत नाही. म्हणून वर्तमान जगता येतो, वर्तमानात आनंद घ्यायला शिका. मोठी स्वप्न जरूर बघा, पण आहे त्या परिस्थितीवरती रडत बसू नका. साहेब, आमचं घर पत्र्याचं होतं. अख्ख्या कॉलनीत सगळ्यांची घरं स्लॅबची होती, फक्त आमचं एकट्याचंच घर पत्र्याचं होतं. आणि मी माझ्या आईला म्हणायचो, आई सगळ्यांची घरं स्लॅबची, आपलंच पत्र्याचं का? ती म्हणायची, तुझे वडील शिक्षक आहेत म्हणून घर पत्र्याचं. म्हणलं, शासनाचा GR आहे का शिक्षकांनी स्लॅबची घरं बांधायची नाही? ती म्हणायची, कारट्या नशिबान आहेस पत्र्याच्या घरात जन्माला आला. म्हटलं का? ती म्हणायची, बघ घर गरम व्हायला लागलं का तुला कळतं, उन्हाळा सुरू झाला आहे. घर गळायला लागलं का तुला कळतं, पावसाळा सुरू झाला आहे. शेजारच्या स्लॅबच्या घरात उन्हाळा कळत नाही, पावसाळा कळत नाही. खास ऋतूंची ओळख व्हावी म्हणून भूगोल शिकवणाऱ्या तुझ्या बापानं असलं मॉडेल उभं केलं आहे. पैसे नव्हते पण आनंद इतका होता ना. वडील एक चॉकलेट आणायचे, माझ्या बहिणीच्या हातात द्यायचे आणि म्हणायचे, कावेरी गणेशाने तू अर्धा अर्ध करून खा. ताई चॉकलेटचे 2 भाग करायचे, एक मोठा आणि एक. ताई चॉकलेटचा मोठा भाग मला द्यायची आणि छोटा स्वतःला ठेवायची. चॉकलेट छोटं होतं पण आभाळा एवढा संस्कार करून गेलं. मोठ्या लोकांनी मोठ्या गोष्टी मोठ्या मनानं छोट्या लोकांना द्यायच्या असतात आणि जगात हे फक्त बहीण करू शकत्या. म्हणून बहिणीचं कौतुक करा, आपल्याही आणि इतरांच्याही. आपण आपल्या बहिणीचा जितका आदर करतो तितका आदर जर इतरांच्या बहिणीचा करता आला तर कोणत्या बहिणीसाठी मोर्चे काढावे लागणार नाहीत, कॅन्डल मार्च काढावे लागणार नाहीत. बहिणीचं सामर्थ्य काय आहे? ज्ञानियांचे ज्ञानी, योगियांचे योगी असणारे ज्ञानेश्वर दार लावून बसले हो. आणि कुणी म्हणायचं, ज्ञानोबा ताटी उघडा. ज्ञानियांचा ज्ञानी, योगियांचा योगी, कुणी धाडस करायचं, महाराज आता ताटी उघडा. त्यावेळेस एवढी एवढीशी मुक्ताई पुढं आली आणि म्हटली, चिंता क्रोध मागे सारा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा. मुक्ताईनं हाक मारली म्हणून ज्ञानोबांनी ताटी उघडली आणि ज्ञानेश्वरीसारखा महान ग्रंथ तुमच्या माझ्या समोर आला. इतकं बहिणीचं महत्त्व आहे. म्हणून ही नाती जपा, त्या नात्यांना किंमत द्या आणि मस्त आयुष्याचा आनंद घ्या. हे आयुष्य परत मिळणार नाही. हसत राहा. पूर्वी किमान फोटोग्राफरनं सांगितल्यानंतर तरी लोक हसत होती. फोटोग्राफर म्हणायचं प्लीज स्माईल आणि मग लोक हसायची. आता फोटोग्राफरसुद्धा स्माईल म्हणत नाही हो, ते म्हणते प्लीज पोट आत घ्या. आता पोट आत घेत म्हटलं ते हसत थोडीच घेणार आहे, ते असं गंभीरपणे पोट आत घ्या. तोही हसण्याचा ऑप्शन संपून. हसायला काय लागतो? आल्यापासून मी 2-3 बघतोय हसलेच नाहीत. ते हसा वाटलं तरी शेजारच्याकडे बघणार, तो हसतोय का, मग मी का हसू? हसायला काय पैसे द्यावे लागतात का? आणि जनावरांना हसता येतं का?
ताई तुम्ही शिनकूर करायला गोठ्यात गेलाय आणि एखाद्या म्हशीनं छान स्माईल दिली, म्हैस म्हणते का प्लीज वेलकम इन गोठा विथ स्माईल. साहेब तुम्ही कधी जनावरांना गाढवाला हसताना बघितलंय का? ज्या दिवशी गाढव हसायला सुरुवात करेल ना त्या दिवशी समजायचं गाढवाचा प्रवास मानवत्वाकडे सुरू झाला, आणि ज्या दिवशी माणूस हसायचं बंद करेल ना त्या दिवशी समजायचं माणसाचा प्रवास. तुमचं तुम्ही ठरवा काय झालं. तुम्हा सगळ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा. नो वन्स मोर, नो रिटेक फॉर एनी मोमेंट. सो प्लीज 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 डिअर फ्रेंड्स कीप स्माइलिंग.